जैन मित्रांनो, तर आता एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव बद्दल बऱ्यापैकी कमेंट्स येत होत्या की ग्राउंडचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, त्याच्यानंतर फायनल कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, पेपर कधी होईल, जागा वाढ होतील का, तर अशा बऱ्यापैकी कमेंट्स येत आहेत, बऱ्यापैकी असे प्रश्न येत आहेत कमेंटमध्ये. तर त्या विषयावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल व ज्यांनी एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला अर्ज केलेला असेल त्यांनी समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता जर आपण वरणगाव एसआरपीएफ बद्दल जर बोलायचं झाल्यास तर अर्ज संख्या 70,000 प्लस तिथं अर्ज संख्या आलेली आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर वरणगाव एसआरपीएफचा 68 दिवसांचा प्लॅन आहे ग्राउंडचा. 68 दिवसांचा त्यांचा प्लॅन आहे. 16 मार्च पासून आपल्याला माहितीच आहे की ग्राउंडला सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर जर आपण रोजच्या ग्राउंडचा जर आपण बघितले तर 95-97 मार्कांच्या रेंजमध्ये मुलांना, काही मुलांचं ग्राउंड बेस्ट आहे ते 100 मार्क पण घेत आहे. 95-97 मार्क बऱ्यापैकी मुलं हे ग्राउंडला मार्क्स देत आहे. त्यामुळे ग्राउंडच्या कट ऑफ बद्दल जर बोलायचं झाल्यास तर ग्राउंडचा कट ऑफ हा आपण मागच्या वेळेस पण बऱ्यापैकी गटांमध्ये बघितलेला आहे की जागा कमी असो की जास्त असो, ग्राउंडचा कट ऑफ आपला 95 मार्कांवरतीच, कॅटेगरी कोणती असो, मग एससी, एसटी, एसबीसी कोणती कॅटेगरी असो, आपल्याला 95 मार्कांवरतीच आपल्याला कट ऑफ लागताना दिसतो. ईडब्ल्यूएस वगळता इतर सर्व कॅटेगरी आपल्याला यावेळेस पण 95 मार्कांवरतीच लागताना दिसणार आहे. तर आपण जर एखादा 2 गट सोडला तर त्याच्या व्यतिरिक्त 95 मार्कांवरतीच आपल्याला ग्राउंडचा कट ऑफ आपल्याला लागताना दिसणार आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर फायनल कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, तर आता एससी, एसटी, त्याच्यानंतर एसबीसी, ईडब्ल्यूएस ह्या कॅटेगरींनी जर 95 प्लस 85, 80 मार्कांचा 80 प्लस जरी आपण पेपर घेतला तरी आपलं सिलेक्शनचे बऱ्यापैकी चान्सेस असतात. कारण की 175 जर आपण टोटल केली तर आपण सेफ झोन मध्ये जातो. म्हणजे 175 याच्या वरती तर काही आपल्या लिस्ट वगैरे आपल्याला मागच्या वेळेस काही लागताना दिसत नाहीये. म्हणजे मागच्या वेळेस पण काही लागलेलं नाही. तर त्याच्यामुळे जर आपण 175 प्लस जर 175 पर्यंत जर आपण आपली टोटल केली 174, 175च्या दरम्यान, तर आपले सिलेक्शनचे चान्सेस हे या कॅटेगरीचे बऱ्यापैकी असतात. त्याच्यानंतर जर ओबीसी, एनटीसी, एससीबीसी या सर्व ज्या कॅटेगरी आहेत तर या कॅटेगरीनी 180, 182च्या दरम्यान जर आपण टोटल केली 85 प्लस जर आपण पेपरमध्ये मार्क्स घेतले 95 प्लस 85 प्लस जर आपण इतके जर मार्क घेतले तर आपले बऱ्यापैकी चान्सेस हे वाढून जातात. इतके जर आपण मार्क घेतले तर त्याच्यानंतर आता जागा वाढतील का, पेपर कधी होईल, तर आता जर आपण जागावाढीचा जर विचार केला तर जागावाढीबद्दल सध्या तरी काही अपडेट नाहीये. पण असं शक्यता आहे की नवीन गट आहे तर जागा नक्कीच वाढ होऊ शकतात. या गटामध्ये गट क्रमांक 20 वरणगाव मध्ये नक्कीच जागांची वाढ होऊ शकते. तर याबद्दल ज्या काही अशा प्रॉपर अपडेट येत राहतील तर ते आपण आपल्या युट्यूबच्या चॅनलवर टाकणारच आहे. त्यामुळे चॅनलला आतापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. तर आता पेपर जर बघितला तर 68 दिवसांचं वरणगावचा ग्राउंडचा प्लॅन आहे. तर त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर मे महिन्यामध्ये आपला लेखी परीक्षा ही नक्कीच होऊ शकते. त्याच्यासोबतच आणखी वरणगाव एसआरपीएफ बद्दल ज्या काही समोर अपडेट येत राहतील तर ते आपण आपल्या चॅनलवर टाकणारच आहे. त्यामुळे ज्यांनी वरणगाव एसआरपीएफ गट क्रमांक 20 ला अर्ज केलेला असेल त्यांनी समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी, जागावाढीचा असो की इतर कोणतेही असो, तर ते आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा. इतर मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.